नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रथम सत्रासाठी नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। या ठिकाणी प्रश्न पहिला 4 गुणांचा असतो अचूक पर्याय निवडायचा आहे आणि त्याचं वर्णाक्षर लिहा किंवा या ठिकाणी उत्तर लिहिलं तरी चालू शकतंय। पहिला आहे त्रिकोण ABC मध्ये AB 6 वर्गमा 3 सेमी, AC बरोबर 12 सेमी आणि BC बरोबर 6 सेमी, तर कोण A चे माप किती? हा त्रिकोण ABC आहे। या ठिकाणी AC 12 आहे, BC 6 आहे। त्रिकोणाला अशा पद्धतीने नाव द्यावं लागेल, ABC AC 12 आहे, BC 6 आहे आणि AB 6 वर्गमा 3 आहे। तर या ठिकाणी कोण Aचं माप विचारलंय, कोण A इथं आहे। आपल्याला माहिती आहे की कोण Aच्या समोरील भुजा 6 ही 12च्या निमपट आहे, म्हणजे नक्की या ठिकाणी हा A 30च अंश असला पाहिजे, कारण 30 मापाच्या कोणासमोरीलच भुजा 6 BC दिलेल्या आहे। ही कर्णाच्या म्हणजे AC हा कर्ण 12चा आहे, निम्मे आहे, म्हणजे कोण A बरोबर 30 अंश। अचूक पर्याय नंबर A। प्रथम सत्रातील अभ्यासक्रमावर आधारितच आपण प्रश्न फक्त विचारात घेतोय। प्रश्न पहिल्यातला B, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि त्रिकोण एरिया त्रिकोण ABC बरोबर 80 आणि एरिया त्रिकोण PQR बरोबर 125, तर AB PQ किती? दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतकी असतात। समरूप त्रिकोणांच्या दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेयानुसार एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण PQR बरोबर संगत बाजू या ठिकाणी AB PQ विचारले, AB वर्ग भागिले PQ वर्ग। दोन त्रिकोण समरूप आहेत, एरिया त्रिकोण ABC दिलेला आहे त्यांनी, त्रिकोण PQR समरूप दिलेत, त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते। क्षेत्रफळ दिलेला ABCचा 80, PQRचं दिले 125 आणि AB वर्ग भागिले PQ वर्ग। या ठिकाणी पूर्ण वर्ग असणारी संख्या 80 मध्ये आहे 16 गुणिले 5 आणि 125 म्हणजे 25 5 1600। या ठिकाणी 5 ला 5 गेले, त्यामुळे AB वर्ग भागिले PQ वर्ग। 5 ला 5 गेल्यानंतर AB वर्गाचं वर्गमूळ AB, PQ वर्गाचं वर्गमूळ PQ, 16चं 4 25चं 5, त्यामुळे AB PQ आपल्याला 4 5 मिळालेलं आहे उत्तर। ओके, अशा पद्धतीनं त्यानंतर पुढला प्रश्न आहे, आकृतीमध्ये Q हा स्पर्शबिंदू आहे। जर PQ बरोबर 12, PR 8 आहे, तर PS किती? या ठिकाणी स्पर्शिका छेदिका प्रमेय, स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार हा PQ हा रेषाखंड आहे, त्यामुळे स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेयानुसार स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेयानुसार आपल्याला PQ वर्ग बरोबर PR गुणिले PS, PQ वर्ग बरोबर PR गुणिले PS। PQ या ठिकाणी 12 आहे, 12चा वर्ग बरोबर PR दिलेला आहे 8 गुणिले PS, 12चा वर्ग 144, पलीकडला गुणिले 8 आहे तो भागिले 144ला 8 न भागलं, 8 1 8 उरले 6 8 8 64, PS बरोबर 18। ओके, आपल्याला PS विचारलेला आहे, PS बरोबर 18 अशा पद्धतीनं। प्रश्न दुसऱ्यातला एक कृती करून सोडवायचे आहे। 4 गुणांचा प्रश्न असतो, पैकी 3 असतात, 2 सोडवायचे असतात आणि प्रत्येक प्रश्नामध्ये 4 चौकटे असतात। कृती पूर्ण करा, प्रत्येक चौकटीला अर्धा गुण असतो। सोबतच्या आकृतीमध्ये माप कंस BC बरोबर 125 आहे, माप कंस DE बरोबर 37 अंश आहे, तर कोण BACचे माप काढण्यासाठी कृती पूर्ण करा।
कोण BACचं माप बरोबर त्याच्या आत असणाऱ्या कंसांच्या मापामधला फरक. 1/2 गुणिले कंसांच्या मापामधील फरक. BC मोठा आहे, 1/2 आहेच. इथं BC वजा माप कंस, इथं माप कंस BC फक्त लिहिले माप कंस BC हवा आहे. माप कंस BC वजा माप कंस D. पहिली रिकामी चौकट माप कंस BC, किमती घालायचे. 1/2 BCचे 125 वजा 37, 125 मधून 37 दिले 88 उरले आणि 88ला 2/44 म्हणजे माप कंस BAC बरोबर या ठिकाणी BAC काढण्यासाठी 44 अंश. बेचोकाट. ओके. प्रश्न दुसऱ्यातला बतला पहिला आहे. 4 उपप्रश्न सोडवायचे असतात, 5 असतात, प्रत्येकी 2 गुण 8 गुणांचा प्रश्न आहे. एका त्रिकोणाचा पाया 10 सेमी, उंची 4 सेमी आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 5 सेमी आणि 6 सेमी आहे उंची. पाया 5 सेमी, उंची 6 सेमी आहे. तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. या ठिकाणी त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, त्यांचा पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा इतके असते. आणि म्हणून पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची आणि दुसऱ्या त्रिकोणाचा भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. पहिल्या त्रिकोणाचा पाया 10 दिलेला आहे, उंची 4 दिलेला आहे, भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दिलेला आहे 5, पाया 5 आणि उंची दिलेली आहे 6. पहा, 2 दूनी 4, 2 त्रिक 6, 5 एके 5, 5 दूनी 10, 2 दूनी 4/3 म्हणजे 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 4 असतील मिळालं. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 4 असतील. दुसरा प्रश्न आहे. त्रिकोण PQR मध्ये रेख PM मध्ये आहे. जर PM बरोबर 9 आणि PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 290 तर QR काढा. या ठिकाणी त्रिकोण PQR, या त्रिकोण PQR मध्ये PM मध्ये काय म्हणजे M हा QRचा मध्यबिंदू आहे. PM बरोबर 9 मध्ये लांबी दिल्या. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 290 दिलेला आहे. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 2 PM वर्ग अधिक 2 QM वर्ग. या ठिकाणी P बिंदूतून ही PM मध्ये का काढलेली आहे. P बिंदू ज्या 2 कोणांनी तयार झाले, 2 बाजूंनी तयार झाले त्या बाजूंच्या वर्गांची बेरीज एका बाजूला PQ वर्ग अधिक PR वर्ग ती दिली आहे 290. दुसऱ्या बाजूला मध्यकेच्या वर्गाची दुप्पट 2 PM वर्ग आणि QM किंवा MR समानच आहेत. एकाच्याच वर्गाची दुप्पट QM वर्गाची दुप्पट आहे. ओके. 290 दिलेली आहे किंमत. 2 गुणिले PM वर्ग म्हणजे 9चा वर्ग अधिक 2 QM वर्ग. 290 बरोबर 2 गुणिले 99 81 अधिक 2 QM वर्ग. 290 बरोबर 2 के 2 162 अधिक 2 QM वर्ग. 290 वजा 162 बरोबर 2 QM वर्ग. 10 मधून 2 गेले 8 उरले. 29 मधून 17 गेले 12 उरले बरोबर 2 QM वर्ग. 2 QM वर्ग. QM वर्ग बरोबर
हे 2 क्यू एम वर्गाला गुणले आहे ते 128ला भागिले, त्यामुळं क्यू एम वर्गमूळ क्यू एम बरोबर 2 सक्का 12, 2 चौकाट 64 क्यू एम वर्ग बरोबर क्यू एम वर्गाचं वर्गमूळ क्यू एम 64चं 8. त्यामुळे आपल्याला विचारलेले आहे क्यू आर हे क्यू एमच्या दुप्पटच आहे. 2 गुणिले 8 बरोबर 16. ओके, अशा पद्धतीनं क्यू आर 16 मिळालेली आहे. बरोबर हे 16. ओके, पुढचा प्रश्न आहे तिसरा. हे 2 गुणांचे आहेत. आकृतीमध्ये जीवा Mn व जीवा Rs परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. PR 6 आहे, PR 6 आहे, PS 4 आहे, Mn 11 आहे. तर Pn काढा. Mn आणि Rs या जीवा वर्तुळाच्या अंतर्भागात P मध्ये छेदतात. त्यामुळं जीवा अंतरछेदनाचे प्रमेय वापरायचे आहे. जीवा अंतरछेदनाचे, जीवांचं अंतरछेदन आहे. जीवा अंतरछेदनाचे गुणधर्मानुसार MP गुणिले Pn बरोबर PR गुणिले PS. PR गुणिले PS बरोबर MP गुणिले Pn. MP गुणिले Pn समोरासमोरचं गुणिले MP गुणिले Pn बरोबर PR गुणिले PS. PR 6 आहे, PS 4 आहे. 6 गुणिले 4, 6 गुणिले 4 बरोबर Mn 11 दिले आहे. Mn पूर्ण 11 दिले आहे. या ठिकाणी आपल्याला काढावे लागेल Pn काढावे लागेल. Pn बरोबर Mn वजा, त्यामुळे MPX आपण मांडली तर PM संपूर्ण या ठिकाणी Mn 11 दिले आहे. त्यामुळं Pn बरोबर आपल्याला 11 वजा x घ्यावे लागेल. ओके, 11 वजा x किमती घातल्यानंतर PR 6 PS 4 बरोबर MPX गुणिले कंसात Pn आहे 11 वजा x. पूर्ण 11 दिले आहे. MPX गेल्यानंतर Pn 11 वजा x आहे. 6 चौक 24 बरोबर x गुणिले या ठिकाणी 11 x वजा x गुणिले x वजा x वर्ग आणि 11x उजवीकडून डावीकडे घेऊया. वर्ग समीकरणाचं पहिलं पद धन असावं लागतं म्हणून चिन्ह करूया. वजा x वर्ग वजा 11x आणि अधिक 24 ते त्याच बाजूला बरोबर 0. आपल्याला 24चे अवयव पडावे लागतील. 11 बेरीज येण्यासाठी 8 त्रिक 24 दोघांची चिन्ह वजा घ्यावी लागतील. त्यामुळे x वर्ग वजा 11x ऐवजी वजा 8x वजा 3x अधिक 24 बरोबर 0. पहिल्या दोघातून सामायिक x निघतोय. x कंसात x वजा 8, x वजा 8 हा सामायिक कंस असतोच. हा x इथला आहे, त्याचा सगुणक बाहेर वजा 3 आहे बरोबर 0. 2 सामायिक कंसाबदले एक कंस x वजा 8 बाहेरचे x वजा 3 बरोबर 0. एकदा x वजा 8 बरोबर 0, x बरोबर 8 किंवा x वजा 3 बरोबर 0, x बरोबर 3. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपण MPX मांडलेली होती ती MP आपल्याला 8 मिळालेली आहे आणि आपल्याला इथं Pn मिळालेलं 11 वजा 8, 11 वजा 8 बरोबर 3. ओके, MP 8 Pn 3 किंवा तुम्ही MP जर 3 घेतली तर Pn 11 वजा 3 8 येणार. ओके, अशा पद्धतीनं MP 8 घेतला तर Pn 11 वजा 3 8 किंवा आणि जेव्हा MP बरोबर 3 घेतला तर Pn बरोबर 11 वजा 3 बरोबर 8. या दोन्हीपैकी कोणतेही उत्तर चालू शकते. या ठिकाणी प्रश्न दुसरा आहे. प्रश्न तिसऱ्यातला दुसरा कृती पूर्ण करा. यामध्ये 2 असतात, तिसऱ्यामध्ये 1 सोडवायचा असतो. त्यामध्ये 6 चौकटे असतात पूर्ण करायच्या, प्रत्येकी अर्धा गुण 3 गुणांचा. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR
एरिया त्रिकोण ABC बरोबर 81 आणि एरिया त्रिकोण PQR बरोबर 121, एरिया त्रिकोण BC बरोबर 6.3 सेमी आणि QRची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे. दोन त्रिकोण समरूप आहेत. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR पक्षामध्ये दिलेला आहे. त्रिकोण ABC भागिले एरिया भागिले त्रिकोण PQR, एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण PQR. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय वापरून दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतके असते. खाली QR वर्ग आहे, वरती BC वर्ग येणारच. पहिली रिकामी चौकट, हे दुसरी इथं समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. इथं किमती काढलेल्या आहेत. तिथे 81 लिहिलं आहे. 81/121 6.3चा वर्ग QR वर्ग. या ठिकाणी दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलेलं आहे. QR वर्गाचं QR, 6.3 वर्गाचं 6.3, 81 9 आणि 121 11. या ठिकाणी QRची किंमत काढायची आहे. QRची किंमत काढताना 11 गुणिले 6.3 त्याला भागिले 9. 9 7 63, 7.7 येणार. 9 6.3ला भागल्यानंतर या ठिकाणी 9 7 63 म्हणजे 0.7 आणि 11 गुणिले 0.7 11 7 77 7.7 सेमी QR बरोबर. ओके, अशा 6 चौकड्या आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. प्रश्न तिसऱ्यातला ब. पुढील कृतीपैकी कोणते दोन प्रश्न सोडवा. एकूण या ठिकाणी 4 असतात, 2 सोडवायचे असतात. प्रत्येकी 3 गुण 6 गुणांचा प्रश्न. पहिला आहे त्रिकोण PQR मध्ये PQR 90 आहे. QS ही PRला लंब आहे. जर PS बरोबर 16, SR बरोबर 9 तर XYZच्या किमती काढायच्या आहेत. या ठिकाणी शिरोलंब PR वर कर्ण PR वर काढलेला शिरोलंब आहे QS. भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार QS वर्ग बरोबर PS गुणिले SR. ओके, भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार या ठिकाणी QS वर्ग बरोबर PS गुणिले SR. QS वर्ग बरोबर PS गुणिले SR. या ठिकाणी QS हा PS आणि SR यांचा भूमितीमध्ये म्हणून QS वर्ग बरोबर PS गुणिले SR. 16 गुणिले 9 हा QS वर्ग. QS वर्गाचं वर्गमूळ QS. QS वर्गाचं वर्गमूळ QS. 16चं 4, 9चं 3. QS बरोबर 4 त्रिकोण 12. ओके, QS 12 मिळालेला आहे. या ठिकाणी त्रिकोण QSR मध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरून आपल्याला X मिळालेलाच आहे 12. Y काढू शकतोय आपण. Y वर्ग बरोबर 12 वर्ग अधिक 9 वर्ग. या ठिकाणी QS बरोबर 12 मिळालेला आहे. QS म्हणजेच या ठिकाणी X आहे. त्रिकोण QSR या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार Y वर्ग बरोबर X वर्ग अधिक 9 वर्ग. Y वर्ग काढायचा आहे. X 12 आहे. 12चा वर्ग अधिक 9 वर्ग. 12चा वर्ग 144, 9चा वर्ग 81, 144 आणि 81 225. Y वर्ग, Y वर्गचं वर्गमूळ Y. 225चं 15. Y मिळाला 15, X मिळालेला आहे 12. तसेच त्रिकोण QSP या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार X वर्ग बरोबर PS वर्ग अधिक Z किंवा Z वर्ग बरोबर X वर्ग अधिक PS वर्ग. Z वर्ग बरोबर PS वर्ग अधिक X वर्ग. PS 16 आहे. 16चा वर्ग अधिक Z 12 आहे. X 12 आहे. 12चा वर्ग. 16चा वर्ग 256, 12चा वर्ग 144, 256 144 400. Z वर्ग बरोबर 400. Z वर्गचं वर्गमूळ Z. 400चं 20, Z 20. X 12 काढलेला आहे. Y 15 काढलेला आहे. Z 20 काढलेला आहे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी हा शेअर करा. त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. प्रथम सत्राची परीक्षा सोपी गेली, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला की वार्षिक परीक्षा अंतिम परीक्षा पेपर नक्की सोपा जाणार, त्यांनाही चांगले गुण मिळण्यासाठी मदत होणार आहे. धन्यवाद.